यानंतरची बातमी आहे जालन्यामधून। अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा समाजाची एक बैठक पार पडते। मनोज जरांगे पाटलांनी ही बैठक बोलावलेली आहे। राज्यव्यापी बैठकीसाठी मराठ्यांची प्रचंड गर्दी आता या ठिकाणी पाहायला मिळते। अंतरवाली सराटीमध्ये 5 किलोमीटर पर्यंत गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सर्वांनी एक दिवस 29 जून रोजी अंतरवाली सराटीमध्ये यावं असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं। या राज्यव्यापी बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं सुद्धा जरांगे म्हणालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, सध्या आता तिथल्या अंतरवाली सराटीमधली परिस्थिती काय आहे आणि आता या बैठकीतलं नेमके अपडेट्स काय आहेत? नक्कीच जर पाहिलं गेलं तर अंतरावली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी बैठक बोलवली आहे। पाहिल्या मिळत आहे अंतरवाली सराटीमध्ये 3 ते 4 किलोमीटरपेक्षा लांबून जे आहे ते नागरिक आता या ठिकाणी पायी येत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि मोठी प्रचंड गर्दी जी आहे या बैठकीसाठी थोड्याच वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आता सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आता समाजाशी संवाद देखील साधणार आहेत। मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर मराठा आणि कुणबी एकच आहे या अनुषंगाने या जरांगे पाटील महत्वाची बैठक जी आहे ती बोलवली। त्याच बैठकीच्या अनुषंगाने जी आहे आता मराठी अंतरवाली सराटीमध्ये एकवटल्याचे पाहायला मिळत आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।